नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये आज आपण अतिशय खमंग साधी सोपी बेसन पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी 3 वाट्या बेसन चांगलं चाळून घेतलेलं आहे। बेसन पोळी बनवण्यासाठी आपल्याला बेसन जे आहे ना ते इथं चाळून वापरायचं आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊयात। तर चवीनुसार इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर ना इथे लाल तिखट टाकते, तर आवडीनुसार इथे लाल तिखट तुम्ही टाकू शकता। बरेच जण फक्त नुसती बेसन पोळी खाणार असाल तर लाल तिखट थोडं कमी वापरा आणि चपातीसोबत खाणार असाल तर थोडंसं जास्त टाका। तर मी 1 ते सव्वा चमचा लाल तिखट इथं वापरलेला आहे। सोबतच पाव छोटा चमचा इथे हळद टाकायची आहे। थोडंसं जिरं टाकलेलं आहे चवीसाठी मस्त लागतं म्हणून। भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा। त्यानंतर अर्धा चमचा इथे धने पावडर टाकून घ्यायची आहे। यामुळे खूप छान चव येते बेसन पोळीला। सोबतच अर्धा चमचा इथे ओवा टाकायचा आहे। तर अतिशय झटपट ही पोळी तयार होते। जर ऐन वेळेस भाजी नसेल किंवा घरात काही भाज्या नसतील तर अशा वेळेस तुम्ही ही पोळी झटकीपट बनवू शकता, जी चवीला पण खूप छान लागते। कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला। त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। सुरुवातीला हे अगदी असंच मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून याचं सरसरीत असं बॅटर बनवायचं आहे। तर ते मी पुढं तुम्हाला दाखवतेच। तर याच्यात आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे। माझ्या घरी तर जेव्हा काही भाजी नसते किंवा भाजी जरी असली तरी हे आम्ही नुसतं खाण्यासाठी बनवतो। खूप छान होतं। तर मस्त याच्यात मी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। या पद्धतीचं जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट पण ठेवायचं नाही आहे, अगदी सरसरीत असं याचं बॅटर ठेवायचं आहे या पद्धतीने। आता ज्यावेळेस आपण बेसन पोळी करणार असेल ना तर त्यावेळेसच याच्यात अगदी 1 ते 2 चिमूट आहे ना खायचा सोडा टाकायचा आहे। यामुळे बेसन पोळीला खूप छान जाळी येते आणि खूप खमंग लागतात या पोळ्या। आता आपण या पोळ्या करायला सुरुवात करूयात। तर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे। तुम्ही जो नॉर्मली आपल्या घरामध्ये चपाती बनवण्यासाठी जो तवा वापरतो ना तो तवा वापरलात ना तरी पण चालेल। इथे मी नॉनस्टिक वापरते आहे। तर व्यवस्थित पातळ असं पसरवून घ्यायचं आहे। वरची बाजू चांगली सुकली ना की मग बाजू पलटून घ्यायची आहे आणि मग तेल तूप बटर तुम्हाला जे आवडत असेल ना ते लावून मस्त खमंग दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे। तर मी तेल वापरते, तेल वापरून मस्त भाजून घेऊयात। खूप छान जाळी पण पडलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल। दोन्ही बाजूने मस्त अशी पोळी भाजून घेतली आहे। झटपट पोळी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला